एकदा अशी भेंडीची भाजी बनवली ना तर न खाणारे सुद्धा मागून मागून आवडीने खातील. एवढी टेस्टी, मसालेदार आणि झणझणीत भेंडीची भाजी आज आपण बनवणार आहोत. ही भेंडीची भाजी एकदा जर तुम्ही बनवली ना तर चिकन मटनची टेस्टसुद्धा विसरून जाल, एवढी भारी लागते. आज आपण बनवणार आहे एकदम ढाबा स्टाईल भेंडीची भाजी. तर चला मग सुरू करूया रेसिपीला. तर त्यासाठी मी इथं पावशेर भेंडी घेतलेली आहे. भेंडी स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्याचं सगळं पाणी आपल्याला पुसून घ्यायचं आहे. अजिबात भेंडीला पाणी राहून द्यायचं नाही. भेंडी सगळी पुसून झालेली आहे आपली. आता आपण त्याचे काप करून घ्यायचे. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही भेंडी कट करून घेऊ शकता. मी इथं मोठे मोठेच काप करून घेणार आहे. एका भेंडीचे मी असे 2 भाग करून घेतलेत आणि आपण भरलं वांगं करायला जसं वांगं चिरतो तशीच आपल्याला भेंडीचे 4 भाग करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीनं तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता. अशी सगळी भेंडी आपण कट करून घेऊया. तर आता भेंडी कट करून झाली आहे सगळी. चला तर मग भाजी बनवायला घेऊया. तर त्यासाठी मी एक कढई तापत ठेवली आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये भेंडी घालून घ्यायची आणि छान अशी भाजून घ्यायची. आपल्याला पहिल्यांदा बिना तेल घालताच भेंडी 1-2 ते 3 मिनटं छान परतवून घ्यायचे. कारण अशी भेंडी आधी भाजली, बिना तेल घालता भाजली तर आपली भेंडी चिकट होत नाही तेल घातल्यानंतर. त्यामुळे बिना तेल घालता आधी 1-2 ते 3 मिनटं अशीच भेंडी छान परतवून घ्यायची. आता थोडीशी भेंडी परतवून झाली की मग आपल्याला त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे. तर आपल्या तेलाच्या भांड्यामध्ये जी पळी असते त्याच पळीनं मी 2 ते 3 पळी तेल घातले. तेल थोडंसं जास्तच वापरायचं म्हणजे भेंडी चिकट होत नाही आणि छान भाजली पण जाते. त्यामुळे मी इथं 2 ते 3 चमचे तेल वापरले आणि आता आपल्याला भेंडी छान तेलामध्ये परतवून घ्यायचे. अशी भेंडी जर आधी परतवून घेतली तर भेंडी तेल घातल्यानंतर चिकट होत नाही. आता थोडीशी भेंडी परतवून झाल्यानंतर आपल्याला झाकण ठेवून 1-2 मिनटं त्याला वाफ काढून घ्यायचे आणि मध्ये मध्ये हलवत राहायचं, नाहीतर भेंडी खाली करपली जाते. आता थोडंसं परतवून झाल्यानंतर आणि थोडा वेळ आपल्याला भेंडी झाकून ठेवायची. आपल्याला ही भेंडी वाफेवरच छान भाजून म्हणजे शिजवून घ्यायचे. तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया. तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 टोमॅटो घेतले. टोमॅटो लाल बघून घ्यायचं आणि 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं मी मिक्सरला बारीक पेस्ट करून घेतले. आता बघा भेंडी पण छान भाजली आपली. आता गॅस बंद करून घ्यायचा आणि ही भेंडी तेलामधून काढून घ्यायची. अशी भेंडी आधी थोडा वेळ छान भाजून घ्यायची, त्यामुळे नंतर आपल्याला जास्त भेंडी शिजवावी लागत नाही. त्यामुळे तेलामध्येच आपल्याला छान वाफवून घ्यायची आहे भेंडी. आता त्याच कढईमध्ये मी 1 ते 1.5 चमचा अजून तेल घातलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं जिरं, थोडंसं हिंग घातलं आहे आणि 1 ते 1.5 चमचा मी इथं घरगुती चटणी वापरली आहे. तुम्ही त्याऐवजी लाल तिखटही वापरलं तरी चालेल. आता चटणी थोडीशी तेलामध्ये छान भाजून घ्यायची म्हणजे आपल्या भेंडीला छान कलर पण येतो आणि मसाल्याला पण आपल्या तेल छान सुटतं. त्यामुळे आधी लाल तिखट म्हणजे चटणी छान भाजून घ्यायची. आता त्याच्यामध्ये मी टोमॅटोची पेस्ट केलेली घातलेली आहे. आता हे आपण कच्चाच टोमॅटो वगैरे वापरले त्यामुळे हे छान भाजून घ्यायचं आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत. मी इथं 1 ते 1.5 चमचा धनेपूड, पाव चमचा हळद, पाव चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा जिरेपूड घातलेले. आता हे आपल्याला मसाले छान भाजून घ्यायचे आहेत. आपण सगळं कच्चेच टोमॅटो, अद्रक, लसूण कच्चंच वापरल्यामुळे आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. आता थोडंसं तेल सुटलं ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि हे छान मिक्स करून आपल्याला हे झाकण ठेवून 1-2 मिनिट आपल्याला मसाले छान शिजवून घ्यायचे आहेत. म्हणजे त्याला तेल पण छान सुटेल आणि आपले मसाले पण छान भाजले जातील. बघा किती छान तेल सुटलं आहे आणि कलर पण खूप छान आला आहे आणि आपले मसाले पण छान भाजलेले आहेत. मसाले छान भाजलेत हे कसं कळतं की आपल्या भाजीला तेल सुटतं छान, तेव्हा समजून जायचं की आपले मसाले छान भाजलेत. आता त्याच्यामध्ये आपण तेलामध्ये भाजून घेतलेली भेंडी घालून छान मसाल्यामध्ये परतवून घ्यायचे. भेंडीला मसाला छान लागला गेला पाहिजे. आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं. इथं मी मीठ घालायचं विसरले होते. इथं मी चवीनुसार मीठ घातले आणि थोडा वेळ परतवून आणि आपल्याला हे 1 मिनिटभर झाकून ठेवायचं आहे.
म्हणजे अजून थोडंसं भेंडी भाजली जाईल आणि तेल सुटेल. तर बघा तयार झाली आपली भेंडी. वरून थोडीशी कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला जर ही ढाबा स्टाईल भेंडीची भाजी आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही भेंडी जर तुम्ही एकदा घरी बनवली ना तर मुले पण आवडीने खातील आणि परत परत हेच बनवायला सांगतील. एवढी टेस्टी लागते. तुम्ही पण घरी नक्की बनवून ट्राय करा. भेंडीची भाजी आपण चपाती, भाकरी किंवा रोटीसोबत, राईससोबतही खाऊ शकतो. तुम्ही झटपट तयार होणारी एकदम ढाबा स्टाईल झणझणीत भेंडी मसाला तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि रेसिपी आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.